नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर धुले से है, जहां सामाजिक न्याय का अर्थ व वर्ग है जो समाज के मुख्य धारा से दूर है। इस समाज को मुख्य धारा में लाने के लिए सरकार ने सामाजिक न्याय की कई योजनाएं उपलब्ध कराई हैं। जरूरतमंद और योग्य व्यक्तियों को इन लोक कल्याणकारी योजनाओं का लाभ उठाकर अपनी प्रगति करनी चाहिए। ऐसा बयान मुंबई उच्च न्यायालय के न्यायमूर्ति तथा धुले जिले के पालक न्यायमूर्ति SG मेहरे ने दिया। महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई, जिला विधि सेवा प्राधिकरण धुले और जिलाधीश कार्यालय धुले के संयुक्त प्रयास से आज पिंपलनेर तालुका साकरी में सरकारी योजनाओं के महामेले का आयोजन किया गया है। इस महामेले के उद्घाटन के अवसर पर न्यायाधीश मेहरे ने बात की। प्रमुख जिला और सत्र न्यायाधीश तथा जिला विधि सेवा प्राधिकरण के अध्यक्ष माधुरी आनंद, जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव न्याय संदीप स्वामी, दीवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर साकरी नीलेश पाटिल, तालुका वकील संघ के अध्यक्ष योगेश कासार समेत कई वकील और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वहीं कार्यक्रम की प्रस्तावना तालुका वकील संघ के अध्यक्ष योगेश कासार ने रखी और आभार प्रदर्शन जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव न्याय संदीप स्वामी ने किया। संचालन सुवर्णा देसली और पूनम बेडसे ने किया। इस विधि सेवा और सरकारी योजनाओं के महामेले के अवसर पर उपस्थित मान्यवरों के हाथों आंबारोपण, कार्यारंभ आदेश, संजय गांधी निराधार योजना अनुदान, मुफ्त गेहूं वितरण, व्यक्तिगत गौशाला कार्यारंभ आदेश, प्रधानमंत्री किसान सम्मान योजना, किराना दुकान के लिए आर्थिक सहायता जैसी विभिन्न योजनाओं के लाभार्थियों को दिए गए। इस महामेले के अवसर पर राजस्व, जिला परिषद, महिला और बाल विकास, आदिवासी विकास प्रकल्प, श्रम विभाग, स्वास्थ्य विभाग, पुलिस विभाग, जिला पूर्ति विभाग, कृषि विभाग, जिला विधि सेवा प्राधिकरण, सामाजिक न्याय जैसे विभिन्न सरकारी विभागों की योजनाओं के बारे में जानकारी प्रदर्शित करने वाले स्टॉल्स स्थापित किए गए थे। इन स्टॉल्स को मान्यवरों और लाभार्थियों ने भी जाकर अच्छी प्रतिक्रिया दी। प्रारंभ में मान्यवरों ने विभिन्न विभागों के स्टॉल्स का दौरा कर निरीक्षण किया। इस महामेले में नागरिकों से स्फूर्त प्रतिक्रिया मिली। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये जो धागा आहे, तो धागा असा आहे की दोन गोष्टी याच्यातून आपल्याला साध्य करायचे आहेत। एक की न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना पण कळलं पाहिजे की न्याय देत असताना ग्राम पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती असलेल्या सर्व योजना कुठल्या आहेत, कुठल्या योजनांमधून काय दिल्या जात आहे। कारण सर्व योजनेच्या बाबतीमध्ये सर्व माहिती एका न्यायाधीशांच्या खुर्चीवरून बसल्यानंतर कदाचित मिळत नाही। आणि मग एक सर्व समावेशक जसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण झाले, सर्व समावेशक असलेल्या सर्व योजना, सर्व तुम्हाला उपाय उपचार तुम्हाला एका ठिकाणी मिळतात। तर या सर्व योजनांच्या माध्यमातून एक त्यांना पण त्याच्यातला अंदाज यावा की खाली काय चाललेलं आहे। आणि मग आपल्यापैकी काही आपल्या लोकांचे जे काही आपल्या तक्रारी असतील, आपल्या काही केसेस असतील, कोर्ट मॅटर्स असतील, या कोर्ट मॅटर्स मध्ये काय आता आपल्याला काय बदल करण्याची गरज आहे किंवा काय सजेशन्स आपल्याला आवश्यक आहेत, तेही त्यांना या निमित्ताने मिळावे आणि आपल्या लोकांना देखील आपल्या त्यांच्याशी संवाद साधता यावा, असं या महामेळाव्याचं आयोजन करण्यामागचं उद्दिष्ट आहे। पोलीस अधीक्षक साहेबांनी ज्या काही योजना सांगितल्या त्या पोलिसांच्या वतीने सांगितल्या, महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने माझ्याकडे जवळजवळ मी 350 स्पेसिफिक 377 कमिट्यांचा मी अध्यक्ष आहे। माहिती लोकांना व्हावी या हेतूने जनजागृती करण्याचे कार्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये चालते। या कार्यालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला नियुक्त पॅनल विधिज्ञ म्हणून आपण विधी स्वयंसेवक यांचे सहकार्यांचे सुद्धा आपण मदत घेतो आणि त्या माध्यमातून आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे पूर्ण जिल्ह्यामध्ये समाजातील सर्व घटनांना न्याय मिळवून देण्याकरिता कार्य करत आहे। आणि आज आपल्याला जोड लागलेली आहे आपले जिल्हाधिकारी पापोटर साहेबांच्या योजनांचा आणि आपले SP साहेब दिवरे यांच्या योजनांचा। तर म्हणून हा महामेळावा राज्यघटनेला अभिप्रेत असलेली समानता समाजामध्ये यावी, हाच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा हेतू आहे। आज हा मेळावा सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा तसेच कायद्यांची ओळख करून देण्याचा हेतूने आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी उपस्थित
सर्व नागरिकांना मी हे आवाहन करेन की त्यांनी या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, प्रत्यक्ष लाभ घ्यावा, स्टॉलला भेट द्यावी, त्यांच्यामध्ये त्या स्टॉलमध्ये कुठल्या योजनांचं आपल्याला काय माहिती मिळते ती जाणून घ्यावी, त्यांचे जे पॉम्पलेट्स आहेत ते आपल्याजवळ बाळगावे. जसे पाटणकर साहेबांना आपल्याला आवाहन केलं की आपण तो आपल्याजवळ बाळगावा आणि जेव्हा जेव्हा कुणाला गरज लागेल तेव्हा त्याचा वापर करून तुम्ही त्यांना मदत करून घ्या. त्यामुळे आज आपण सगळे इथे जमला, अलोट गर्दी आहे, स्त्रियांची आहे, भावांची आहे आणि ही गर्दी बघून आम्हाला त्रास नाही तर खूप आनंद होतो आहे. म्हणजे यावरून आम्ही म्हणू शकतो की आम्ही जो एक छोटासा प्रयत्न केला महामेळाव्याचा तो आपण सर्वांनी उपस्थित राहून साध्य केला होता. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची डायल 112 ही जी सिस्टीम आपण डेव्हलप केलेली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा 112 डायल नंबर हा किती सोपा आहे लक्षात ठेवायला. हा 112 जो डायल नंबर आहे, मला सरांना सांगायला विशेष आनंद होतो सर की 1 वर्षापूर्वी या रिस्पॉन्स टाइम मध्ये धुळे जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात शेवटचा होता. पण मग आम्ही त्याच्यावर इतकी मेहनत घेतली, पोलीस स्टेशनमध्ये एवढे ट्रेनिंग सेंटर्स घेतले आणि सलग 9 महिन्यापासून धुळे जिल्हा हा महाराष्ट्रात क्रमांक 2 वर आहे. त्याच्यामध्ये छोटी सिस्टीम अशी आहे की ही सगळी सिस्टीम आपण आउटसोर्स केलेली आहे महिंद्रा कंपनीला. प्रत्येक पोलीस स्टेशनला 1, 2 ते 3 रिसिव्हर देण्यात येतात, म्हणजे मोबाईल इन्स्ट्रुमेंट देण्यात येतात, मोबाईल सारखे इन्स्ट्रुमेंट. तुम्ही कुठेही फोन केला तर 112च्या कंट्रोलला तो जातो. तो कंट्रोलवरून विदिन मतलब फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तो संबंधित पोलीस स्टेशनला जातो. त्याने तो कॉल कधी ऑन केला याचा रेकॉर्ड होतं, तो किती वाजता तिथे पोहोचला त्याचा रेकॉर्ड होतं, एक्झॅक्ट समस्या काय होती, समस्येचं निराकरण काय झालं आणि किती वेळेत झालं याचं सगळं डिजिटल रेकॉर्ड होतं. आणि दररोज सकाळी माझ्या समोर हा तक्ता ठेवला जातो की कालच्या दिवसांमध्ये किती, मला वाटतं बहिणीने बसून यायला हरकत नाही की जेवढे जागा असेल, आणि किती दिवसात किती तासामध्ये किती कॉल झाले, त्याच्यापैकी महिलांचे किती होते, विद्यार्थ्यांचे किती होते, किंवा डिस्ट्रेस कॉल किती होते, कौटुंबिक कॉल किती होते, दारूच्या त्रासाचे कॉल किती, याचा सगळा डाटा त्याच्यामध्ये येतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आजचा रिस्पॉन्स टाइम, पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम किती आहे आणि याच्यामध्ये कोणीही बनावटी करूच शकत नाही कारण सगळं ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे डिजिटल फुटप्रिंट जे आहे ते कोणी आपण डिलीट करू शकत नाही. त्याच्यामुळे मला एक सगळ्यांना विनंती आहे की या 112चा, आणि मला अजून एक सरांना सांगायला आवडेल की सर या 112चं 95 अनेक योजना आमच्या विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबवण्यात येतात. आपण त्यांना ज्या प्रकारे दुर्लक्षित केलं आहे त्याच्यावर एक संवेदनशील प्रत्येक माणसाने होण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण मित्रांनो, मी अनेकदा जेव्हा ह्या समाजाच्या एका भागाबद्दल बोलतो तेव्हा असं सांगतो की यांचा जन्म आपल्याच पोटी झालेला आहे. यांचा जन्म मानवाच्या दुसरीकडे झालेला नाही. मग त्यांच्याकडे आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह किंवा एक मानव म्हणून का नसावा. त्यांना कुठे वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून लोकांना पैसे का मागायची पाळी आली. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी नांदेडला असताना ह्या वर्गाशी मी चर्चा केली. जेव्हा मी त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं तेव्हा हे इतके बुद्धी चालाक आणि बुद्धिमान लोक आहेत की मला वाटलं की आपण ऑर्डिनरी यांच्यासमोर काहीच नाही. एक माझे भगिनी त्यात आली होती, तर तुम्हाला सांगतो त्यांनी मेकअप इतकं सुंदर केलं होतं की मी त्यांना सिस्टम ब्युटी पार्लर टाकला. त्यांचे जे हेड होते त्यांचा मोठा दुधाचा व्यवसाय होता नांदेड. मी त्या दोघींना म्हटलं की तुम्ही समाजात आहात, तर म्हणे सर मी ब्युटी पार्लर टाकलं तर माझ्याकडे कोण येईल. तर म्हणजे तुम्ही टाका, पहिला कस्टमर माझी वाईफ मी पाठवली तुमच्याकडे. तर असा हा घटक. त्यानंतर आपण ह्या सगळ्या योजनांमधील जो एक उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचा आहे तो देश पातळीवर करायचा आहे. त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा, आपली व्यावसायिक सुरक्षा आणि सर्वात मोठी जी गोष्ट आहे ती आपल्या राष्ट्राला उन्नत राष्ट्र म्हणून येण्यासाठी आपण सर्वांना सक्षम करतो. जे दुर्बल आहे, जे दुर्लक्षित आहे, त्यांना सगळं येतं असं नाही. ते दुर्बल आहे, दुर्लक्षित आहे, म्हणजे बुद्धीने कमी आहे
किंवा शरीराने दुर्बल आहे असा भाग नाही, परंतु ते मुख्य प्रवाहापासून कुठेतरी दुर्लक्षित झाले आहे आणि त्या दुर्लक्षितांकडे आपण त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न करतो त्याचाच भाग म्हणून हा एक कार्यक्रम आहे. मला खूप पूर्ण योजना सांगाव्यासा वाटत नाही, कारण मला हे माहीत आहे की ग्रामीण भागातले लोक शहरी भागातल्या लोकांपेक्षा जास्त जागरूक आहेत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांना सगळं योजना माहीत असतात, त्यांना सगळ्या कार्यालयाची माहिती असते, फक्त अभाव जो पडतो तो त्यांच्याकडे असलेल्या कमी माहितीवर आधारित त्यांना होत नसलेली हिंमत. ती हिंमत देण्याचं काम आज आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो आणि दरवर्षी तुम्हाला अशा कुठल्या ना कुठल्या भागामध्ये अशी माहिती मिळत. आणि ह्या व्यवसायासाठी एक मॅनेजमेंट नावाची वस्तू असते, ती माझ्या मते महिलांच्या की पुरुषांमध्ये असेल याबाबतीत मला शंका आहे. का? महिला जे त्यांचं स्वयंपाकघर चालवतात, पतीने दिलेल्या पैशामध्ये ते महिनाभर कसं मॅनेज करतात, किती तेल आणायचं, किती तूप पाण्याचं, किती श्रम करायचे, ही जी स्कीम त्यांना उपजत आहे याचा फायदा ते बचत गटात घेतात आणि म्हणून त्यांचा व्यवसाय वाढतो असा मला पूर्ण खात्री आहे. तर असे उद्योजक जर आपण याकडे तयार केले तर आपल्याला शासनाकडे किंवा कुठल्याकडे मला नोकरी नाही म्हणून फक्त जावं लागत नाही. माझा जो अनुभव आहे शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षणात आपण बऱ्यापैकी पुढे चाललो आहोत. आता अध्यक्ष साहेबांनी पण सांगितलं की आपण कशा मदत करतो, जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं आपण त्या लोकांना योजना कशा देतो, परंतु शिक्षणाचा एक आपण गैरअर्थ घेतला असं माझं वैयक्तिक मत मांडलं. कारण आपल्याकडे शिक्षण घेतलं म्हणजे नोकरीसाठी शिक्षण घेतलं असा गैरसमज आहे. शिक्षण हे फक्त मर्यादित नोकरी मिळण्यासाठी नाही. बरेच मुलं सुशिक्षित आहेत. म्हणजे आज सकाळी मी जो ब्रेकफास्ट केला त्यात मला माझ्या मित्रांनी असं सांगितलं की हा ब्रेकफास्ट करणारा जो मुलगा आहे तो डी फार्म झालेला आहे, म्हणजे तो मेडिकलचं दुकान टाकू शकतो, त्याला त्याचं ते शिक्षण झालेलं, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।